नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। अनेक आमच्याकडे आता पेशंट येतात बघा। रोज डेली मी पेशंट बघत असते की आपल्या स्किनला, आपल्या चेहऱ्याला काही ना काही लावून वापरून त्याचे साईड इफेक्ट झालेले पेशंट अनेक आमच्याकडे बघायला मिळत आहेत। अनेक अशा मुली येतात, लेडीज येतात, महिला येतात की कोणी मैत्रिणींनी सांगितलं, कोणी कोणत्या नातेवाईकांनी सांगितलं, तिला फायदा झाला, तिचे हे डाग गेले। मग ते वांगचे असो किंवा पिंपल्सचे असो, कोणी गोरं होण्यासाठी, ग्लो येण्यासाठी काही क्रीमचा वापर करत आहेत। रोज असे पेशंट येतात, म्हणून हा व्हिडिओ मी आज तयार करत आहे की असं कुठल्याही कोणाच्याही सांगण्याने अशा क्रीम्सचा वापर करू नका। अक्षरशः त्वचा ही जळून त्यांच्या स्किनचे असे छिलटे निघून पूर्ण रेड फेस होतो। उन्हात गेल्यानंतर ऊन सहन होत नाही। काही दिवस तुम्हाला चेहरा खूप चांगला वाटतो बघा। आता मगाशीच थोड्या वेळात एक पेशंट होती, दिघोरीची पेशंट होते की चेहऱ्याला क्रीम लावल्यानंतर पूर्ण स्किन ही जळून गेली होती आणि अक्षरशः ते पूर्ण स्केल निघून आता पांढरे डाग त्या त्वचेवर पडले। कोणीतरी मैत्रिणींनी सांगितलं म्हणून तिने ते यूज केलं। आता थोड्या वेळाआधी बोरगाव उमरेडजवळ एक पेशंट, तिथून एक पेशंट होती मुलगी, जिनी क्रोमालाइट म्हणून अशी एक क्रीम काहीतरी येतं, तिने ती यूज केली। तर ती कंटिन्यू तिने ती जवळपास 8 ते 10 महिने ती क्रीम वापरली आणि वापरल्यानंतर आता तिची त्वचा, तिचं वय फक्त 22 आणि तिची स्किन ही दिसते 30-35च्या दरम्यान। पूर्ण तिची स्किन, त्वचा ही पातळ येऊन गेली बघा। कारण ती क्रीम फक्त वरची लेअर ही जाडत नेते आणि आपल्याला असं वाटते की मला खूप चांगला ग्लो दिसत आहे किंवा माझा चेहरा खूप शाईन करत आहे किंवा माझ्या चेहऱ्यावरचे डाग हे गेले आहेत, वांग कमी झाला आहे, पण तुम्हाला ते टेम्पररी रिलीफ देणार अशा स्टिरॉइड बेस क्रीम मी वारंवार सांगते बघा, हे लक्षात घ्या। भरपूर असे पेशंट येतात की ज्यांनी आपला चेहरा, आपली स्किन, आता परत एक पेशंट होती, तिला टॅटू होतं, तिला हातावर तिने गोंदवलेलं होतं टॅटू। तर ते रिमूव्ह करण्यासाठी कोणीतरी सांगितलं की तू सोडा आणि चुना लाव, आणि तिने खरंच सोडा आणि चुना कशा पद्धतीने लावलं की तिला इथे हातावरती एवढा मोठा पॅच, असा गड्डा पडला अक्षरशः। समजा जर तिची एखादी नस, एखादी नर्व म्हणजे पूर्ण जळलं ते आतमध्ये गड्डा पडला, एखादी नर्व तिची किंवा एखादी कुठली आर्टरी व्हेन जर डॅमेज झालं तर समोरचा हात सुकत येऊ शकतो। समोरच्या हातामधल्या म्हणजे पॅरालाइज झाल्यासारखा सुद्धा तिचा हात होऊ शकतो जर त्या डॅमेज झाल्या तर, किंवा हात पूर्ण हा सुकत येऊन त्याची वाढ थांबू शकते। म्हणजे इतकं त्याचे भयानक साईड इफेक्ट असतात आणि आपण म्हणजे खूप इझिली की म्हणजे कोणीतरी सांगितलं आणि आपण लगेच लावलं, ते करून घेतो, वापरून घेतो, पण त्याचे असे भयानक साईड इफेक्ट होतात। म्हणून कृपा करून कोणीही असं मैत्रिणी किंवा कोणत्या नातेवाईकांनी सांगितलं किंवा तिला आराम झाला म्हणून मी तेच यूज करते असं कुठलाही क्रीम यूज करू नका। अनेक पेशंट आमच्याकडे येतात, मला सुद्धा म्हणतात मॅडम माझी ताई आहे किंवा माझे कोणी नातेवाईक आहेत की तिलासुद्धा हे असे वांग आहे, तर ही क्रीम मी तिला देऊ का किंवा तुम्ही मला सांगा। तर बिना पेशंट बघितल्याने आम्ही असं कुठलंही ट्रीटमेंट देत नाही। पेशंट बघून, प्रत्येक पेशंट हा इंडिव्हिज्युअली वेगवेगळा असतो, प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकाचं औषध जे आहे आम्ही जेव्हा देतो ट्रीटमेंटनुसार, आजार जरी एक असला तरी मेडिसिन्स ह्या वेगवेगळ्या असतात बघा, हे लक्षात घ्या। धन्यवाद, थँक्यू।